हरे कृष्ण. आपल्या समाजात स्वागत आहे. भक्तशास्त्री कोर्समध्ये आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 3 कर्मयोग. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत हरे कृष्ण लास्ट सेक्शनला आपण आलेलो आहोत. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 34 पर्यंत पूर्ण केला होता. आय थिंक या 35 पर्यंत. याच्या पुढे गेलो होतो आपण. तुम्ही सगळे आज सोबत माझ्या. हरी बोल. हा येस 37 पर्यंत आलो होतो प्रभू आपण. येस करेक्ट. तर कर्मयोगाचं वर्णन केल्यानंतर श्लोक नंबर 35 पर्यंत कर्मयोगाचं वर्णन भगवंतांनी केलं आणि प्लस भगवंतांनी सांगितलं की अर्जुन, तुझ्याकरता श्रेष्ठकर मार्ग आहे कर्माचा. मग अर्जुन म्हटलं ठीक आहे, दॅट्स ओके. मी तुमचा दिलेला जे काउन्सिलिंग आहे मला तुम्ही दिलीत, एवढं छान मला काउन्सिलिंग तुम्ही केलं. ऍज अ काउन्सिलिंग नेहमी काउन्सिलरचं ऐकायला रेडी असतो, राईट? पण काउन्सिलर पण बरेच प्रश्न असतात. आता तुम्ही ही सेवा दिली पण ह्या सेवेमध्ये असं झालं तर, तसं झालं तर मग काय करायचं? तसंच अर्जुनाने प्रश्न विचारले की ठीक है, मैं रेडी हूँ सेवा करने के लिए, दैट्स फाइन, बट ये सेवा करते समय ना बड़ा प्रॉब्लम आता है कि अगर प्रसाद सर्विंग के लिए लगा दिया है तो ऐसा लगता है कि प्रसाद जो है सर्विंग करने के लिए रखा हुआ है उसमें से आधा निकाल के रख दूं. मैं आधा क्यों निकाल रहे हो? अपने लिए निकालो थोड़ा सा. नहीं आधा क्यों? मेरे बहुत सारे फ्रेंड है ना, उनको बांटूंगा मैं. बड़ा अच्छा लगता है जो आज प्रोग्राम में आए नहीं है ना. माणसाचा लोभ आणि काम एवढा आहे की थोड़ा नहीं और ज्यादा और ज्यादा और ज्यादा और ज्यादा. तो सेवा कैसे करेंगे भाई? अक्षय अर्जुन प्रश्न विचारतो 36 मध्ये, अथ केन प्रयुक्तयं पापम चरति पुरुष अनिच्छानपि वासनेय बलादेव नियोजित. कि मेरी इच्छा नहीं है सब स्मगलिंग करने का, चोरी छुपे सब कुछ करने का, लेकिन पता नहीं भगवान एक कहां से इच्छा आ जाती है. तर मग भगवान त्याला अर्जुनाला उत्तर देताना म्हणतात 37 मध्ये, कामयेष क्रोधयेष रजोगुण समद्भव महाशनो महापापमा विद्धि एनहि वैरिणम. कि ये जो इच्छा है कहां से आई है? बेसिकली देयर आर 3 मोड्स एक्टिंग इन दिस मटेरियल वर्ल्ड. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, 3 प्रकारचे अदृश्य दोऱ्या आहेत जे आपल्याला बांधून ठेवतात. रजोगुण म्हणजे जो एजिटेट करतो, विचलित करतो. तमोगुण म्हणजे जो भ्रमित करतो. सत्वगुण फारच कमी आहे, त्यामुळे सत्वगुणाबद्दल बोलत नाही मी आपल्याकडे. तो जर असता तर आपण फार फार प्रगत झालो असतो. तर भगवंत म्हणतात की रजोगुणाच्या संपर्कामध्ये आल्यावरती होतं अर्जुन. आणि रजोगुण कुठनं क्रिएट होतो? इररेग्युलेटेड लाईफस्टाईल, इररेग्युलेटेड हॅबिट्स, एनिथिंग दॅट इज नॉट इन कनेक्शन टू द लॉर्ड, जे भगवंतांच्या संबंधामध्ये नाहीये, अशा वस्तूंच्या संपर्कातनं रजोगुण उत्पन्न होतो. आणि रजोगुणातनं मग हळूहळू डिग्रेड होऊन तमोगुण उत्पन्न होतो. ठीक आहे अर्जुन, मग आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं विस्तारामध्ये की या तात्पर्यामध्ये भगवंतांनी काय कसं सांगितलं, ते काम कसं उत्पन्न होतं, त्याला कसं आपण रेग्युलेट करणार. बेसिकली बाय रेग्युलेटेड लाईफस्टाईल, रेग्युलर साधना यांच्या सहाय्याने आपण भगवंतांवरती आपलं प्रेम पुन्हा जागृत करून अशा प्रकारे कामाला आमंत्रित करू शकतो, राईट? आणि 37च्या लास्टच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी म्हटलेलंच आहे की शेवटी सगळ्या वस्तूंची उत्पत्ती कुठनं होते? परब्रह्मामध्येच होते. मग काम पण परब्रह्मातून उत्पन्न झालेलं, पण तो काम कसा आहे? आध्यात्मिक काम आहे. आणि आपण त्याला काय बनवलेलं आहे? आज भौतिक बनवलेलं आहे. आध्यात्मिक जगात सुद्धा काम आहे, पण ते काम कसं आहे? आत्मेंद्रिय प्रतिवंचा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रतिवंचा धारप्रेम नाम, हे चैतन्य चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. श्रीकृष्णांच्या प्रीतीकरता जी आपली इच्छा आहे, भावना आहे, दॅट इज कॉल्ड प्रेम. आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता जी भावना आहे, इच्छा आहे, दॅट इज कॉल्ड काम. सिंपल ॲज. मग भगवंत प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की आपण मग आपल्या आज जी एक इच्छा आहे ना, ती काम म्हणजे काय? बेसिकली इच्छा आहे, मला एन्जॉय करायचंय, दॅट्स ओके. आता त्या इच्छेला आपल्याला काय करायचं? कन्व्हर्ट करायचंय स्पिरिच्युअल याच्यामध्ये. मग तुम्हाला एन्जॉय करायचं काय? तर भगवंताच्या संबंधामध्ये एन्जॉय करा, राईट? त्यामुळे असं करून त्याला हळूहळू काय करा? कन्व्हर्ट करा, आध्यात्मिक स्वरूपामध्ये त्याला आणा. भगवंताच्या सेवेत लावा. त्याचं प्रभूने उदाहरण दिले की क्रोध आहे, तर क्रोधाला पण तुम्ही भगवंताच्या सेवेत लावू शकता ना.
क्रोध आहे ना, मग जे भगवंताचे द्वेषी आहेत त्यांच्यावरती राग काढा, है ना. त्यांना म्हणा हम भी आपको दिखाएंगे प्रचार करके, अभी देखते हैं, चैलेंज देते हो ना, शिरपुर में मंदिर बना के दिखाएंगे, है ना. जे लोक नास्तिक आहेत, जे विरोध करतात, उनको दिखा दूंगा तुमको अभी, राईट. अशा प्रकारे स्पिरिच्युअलाइज करायचं त्याला, रिस्पिरिच्युअलाइज, राईट. नथिंग इज मटेरियल ऍक्च्युअली बघायला गेलं तर. भक्तिसिद्धांत ठाकूर म्हणायचे की अगर मैं कृष्ण भावना भावी अगर संतान उत्पन्न कर सकता हूं तो मैं 100 बच्चे पैदा कर दूं. दैट मीन्स स्पिरिच्युअल, एव्हरीथिंग इज स्पिरिच्युअल ओनली, मटेरियल काहीच नाहीये. इट डिपेंड्स ऑन अवर ऍटिट्यूड. आपला भाव काय आहे ना, आणि त्या भावनेतनं आपण मग त्याला आध्यात्मिक बनवू शकतो, राईट. त्यानंतर एवढं सांगितल्यावरती भगवंत मग त्याला पुढे आणखीन इलॅबोरेट करतात कि ये जो काम है अर्जुन, है ना, जो रजोगुण के संपर्क से उत्पन्न हुआ है, इसने हमें किस प्रकार ढका हुआ है, राइट. कैसे 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 लेयर बाय लेयर ढका हुआ है. श्लोक नंबर 38 वाचा. अमोल प्रभू वाचा श्लोक नंबर 38. हरे कृष्ण गुरुजी. हरे कृष्ण. धूमेना व्रियते व्रहि अर्था तादर्शो मलेन च यतो लबेनावृतो गर्भस्तता तेनेदम ममावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भवेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छेदिला जातो. येस. तर आता हे वेगवेगळे उदाहरणं घेऊन वेगवेगळ्या लेवल सांगितले आहेत की कशा प्रकारे कामाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आवृत्त केलेलं आहे, राईट. तर तुम्ही बघाल याच्यामध्ये सर्वात पहिलं उदाहरण दिलेलं आहे एम्ब्रियो कवर्ड इन वूम, म्हणजे गर्भामध्ये जे बाळ असतं ना ते आपल्या ह्याने झाकलं गेलेलं असतं गर्भाने, राईट. गर्भ जे आहे ते आपल्या आईच्या गर्भथैलीमध्ये झाकलं गेलेलं असतं, बरोबर आहे. त्याची तुलना मग त्याला काय दिसत नाही बाहेरच्या जगातली. त्याची तुलना केली गेलेली आहे वृक्षांशी, वनस्पतींशी, राईट. वनस्पतींमध्ये चेतना असते, पण एवढी चेतना नसते की ते स्वतःला स्वतःची रक्षा करू शकतील, राईट. कोणी त्याला मारलं तरी मार खातात ते, कारण त्यांना हालचाल करायची जागा नाहीये. आणि त्यांची वेदना त्या झाडाच्या, बघा तुम्ही झाडावरती कधी फांदी कापली त्यांना एक थोडस हे सॅप बाहेर पडतो, यु नो, राईट. म्हणजे एक प्रकार आहे तो, एक दिस इज अ वे टू एक्सप्रेस द पेन. त्यांच्यामध्ये एवढं कॉन्शियसनेस नाहीये. ही तुलना वनस्पतींशी केलेली आहे की त्यांच्यामध्ये चेतना आहे पण एवढे अवेअर नाही आहेत ते. ही पहिली एक्झाम्पल आहे, यु नो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे आरसा, धुळीने झाकला गेलेला आरसा, राईट. डस्ट कव्हरिंग द मिरर. मग आता आरसा जो आहे त्याच्यामध्ये आपण तोपर्यंत बघू शकतो जोपर्यंत तो साफ असेल. त्याच्यावर धूळ साचली तर आपण त्यात बघू शकत नाही, राईट. मग त्याची तुलना केली गेलेली आहे पशु योनींशी. पशु जे आहेत त्यांना पण कळतं की मी यु नो जीवित व्यक्ती आहे, यु नो, मला पण जगायची इच्छा आहे, मला पण खायची प्यायची इच्छा आहे, पण ते कसं घ्यावं कसं राहावं त्यांना कळत नाही. मग आता कुत्रा आहे तो रस्त्यामध्ये कुठेही खातो, कुठेही पितो, काही झोपतो, कसाही करतो, राईट. इंटेलिजन्स आहे दिलेलं पण फक्त खाण्यापिण्यापुरतीच आहे, राईट. आणि म्हणजे त्याच्या पलीकडे त्यांना काही नाही की कसं करावं आणि कसं राहावं. दॅट्स ॲनिमल लाईफ. सेल्फ अवेअरनेस आहे पण सेल्फ अवेअरनेस कशामध्ये आहे? फक्त इटिंग, मेटिंग, स्लीपिंग, डिफेंडिंग. तेवढं झालं की बस, बाकी कुछ फरक नाही पडता, यु नो. खाना बासी था या नाही था कुछ. आता तुम्हाला समजा जर शिळं अन्न दिलं, समजा डब्यामध्ये जर शिळे अन्न तुम्हाला देणार नाही कोणी, घाबरू नका बिलकुल. पण समजा डबा तुम्हाला दिला घरनं आणि त्यात सगळं शिळे अन्न होतं, 4 दिवसापूर्वीच्या चपात्या आणि 1 आठवड्यापूर्वीची भाजी, तुम्ही खाल का? नाही खाणार ना. सेवा कोण लिहिला? माताजी. दम लागला का बाई? भांडी कुंडी घासून, भांडी धुवून. पण जर मनुष्याला दिलं तर खाणार नाही, पण तेच जर एका कुत्र्या मांजरा दिलं तर तो काय करेल? मोठ्या आनंदाने खाईल. 4 दिवसाची भाकरी जरी उपाशी फेकली त्याच्या, खा रे, खाऊन टाकेल तो. त्याला कळत नाही
क्या अच्छा है क्या अच्छा, ऑफकोर्स गरम दिली नवीन तर तो मे बी थोडा उत्साहाने खाईल, पण दोन्ही पण खाईल तो, तेवढाच उत्साहाने खाईल. उलटा असे काही पशु आहेत त्यांना म्हणजे शिळच त्यांना आवडतं. आणि काही पशु असे जसं डुक्कर आहे, त्यांना तर जे म्हणजे मनुष्याला त्यागलेलं आहे त्याने तेच त्याला त्याचं खाद्य अन्न आहे. ते जर नाही भेटलं तर जगू शकत नाही तो. म्हणजे विचार करा किती कव्हर, त्याची चेतना किती कव्हर झालेली आहे. राईट. बट दिस इज डस्ट कव्हरिंग मिरर. आणि तिसरे एक्झाम्पल दिलेलं आहे अ स्मोक कव्हरिंग फायर. तुम्हाला कळतात सगळ्यांनी 3 उदाहरणं. सर्वात पहिलं उदाहरण आहे गर्भाचं, जे झाकल्या गेलेल्या गर्भामध्ये. राईट. त्याच्यामध्ये जीव आहे. ते वनस्पतींची तुलना केली त्याची, वनस्पती जीवनाशी. हे बरोबरच्या तात्पर्यानं वाचतोय मी. दुसरी तुलना केली गेलेली आहे आरशाशी, आरशाला कव्हर केले धुळीने. राईट. त्याची तुलना आहे पशु योनींशी. आणि तिसरी तुलना आहे अग्नीची, जी धुराने झाकली गेलेली आहे. तुम्ही गावामध्ये घरामध्ये कधी अग्नी जाळले का? अग्नी जाळले कधी? नाही जाळली. अग्नीमध्ये जेवण बनवलंय का? तरच तुम्हाला कळेल. उदाहरण तर कळणारच नाही. बनवलंय नवीन माताच्या अग्नीमध्ये जेवण? चुलीवरती केलं जेवण? कुठे? काय पण फेकू नका. प्रभूजी गावी केलंय ना जेवण चुलीवर? गावी गेल्यावरती 1 दिवशी. मुंबईमध्ये नाही केलंय, गावी केलंय 1 दिवशी, 1-2 दिवस. 8 दिवस जातो ना गावी तेव्हा. हा एक्सपिरियन्स काउंट केला जाणार नाही. इनव्हॅलिड आहे. 8 दिवस तो मनोरंजन है बाबा. है चूल्हे पे जलाने का मजा आ रहा है, धुआं जल रहा है, एक थोड़ा सा वीडियो खींच लिया, अरे वाह मैंने जलाया. ऐसा एंटरटेनमेंट. ऍक्च्युअल आता कोणी गावाकडे आहे का जो वापरतो, म्हणजे ज्याने ऍक्च्युअल वापरलेली आहे, चुलीवरती जेवण बनवलंय? हा ठीक आहे. परम करुणा माताजींनी माईक ऑन केलं म्हणजे त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आमच्याकडे चुलीवर करतात स्वयंपाक अजून पण. हो. आता जिथे जास्त पाहुणे वगैरे जास्त पाहुणे आले की मग चुलीवर बनवतो आम्ही. अच्छा. बाकी टाइम गॅसवरती? हा, फक्त फॅमिली राहिली तर गॅसवर, मग जास्त प्रमाणात राहिली की मग चुलीवर बनवतो. ठीक आहे. तरी पण एंटरटेनमेंट आहे. ओके. आता म्हणजे आता आधुनिक झालं आपण. चुलीच होती. अच्छा. पहिल्यापासून चूल होती आमची. ओके. हा मग ठीक आहे. स्पेशल चुलीचा होता आमचा. ओके. मग व्हॅलिड एक्झाम्पल आहे. इव्हन आमच्या घरी सुद्धा मी गावाला चुली वापरला तिकडे रायगडला. स्पेशल रूम होता. स्पेशल रूम? अच्छा. हा चुलीचा. ओके. मग चुलीवरती ज्याने जेवण बनवलं त्याला कळेल की जेव्हा आपण अग्नी लावतो तेव्हा किती धूर येतो. त्या धुरामध्ये कधी कधी अग्नी म्हणजे अग्नी पेटतच नाही, धूरच धूर असतो. राईट. याची तुलना केली गेलेली आहे मनुष्य जीवनाशी. मनुष्य जीवन कसं आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे, अग्नी पेटू शकते. व्यवस्थित जर त्याला फॅन केलं अग्नीला तरच पेटू शकते. अदरवाईज स्पेशली प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, कुठे गेलं या, किंवा तुम्हाला समजण्याकरता पहिले आपण एक्झाम्पल हे करूया मग आपण तात्पर्यात जाऊ, की मनुष्य जीवनामध्ये स्पेशली रजोगुण आणि तमोगुण यामुळे व्हिजन जी आपली ऑब्स्क्युअर होऊन जाते. म्हणजे दृष्टी जी आहे ना ती दिसत नाही व्यवस्थित. रजोगुण आणि तमोगुणामुळे आपल्याला समोर दिसत नाही की वास्तविक सत्य काय आहे. राईट. जर रजोगुणी आहे त्याला दिसत नाही की जर मी आज जास्त एक्स्ट्रा 4 गुलाबजामुन खाल्ले तर मला उद्या काय हालत होणार आहे माझी तब्येतीची, त्याला कळत नाही. रजोगुण म्हणजे एजिटेटिंग. आणि तमोगुणी जो असतो त्याच्यापेक्षा आणखी खाली लेवल आहे. राईट. म्हणून आता जर तुम्ही आता ह्या 3 एक्झाम्पलची तुलना जर केली, या 3 एक्झाम्पलद्वारे प्रभुपाद भगवंत आपल्याला सांगतात की अशा प्रकारे कामाने आपल्याला आच्छादित केलेलं आहे या 3 वेगवेगळ्या स्तरांवरती. मग ते कुठली योनी असो, मनुष्य योनी असो, पशु योनी असो किंवा वनस्पती योनी, सगळेजण काय झालेले आहेत या कामाने झाकले गेलेत अशा प्रकारे. मग आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, जीवावर 3 प्रकारचे आच्छादने आहेत. राईट. ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धुसर होते. राईट. मग आता पहिली तुलना डायरेक्ट अग्नीशी केलेली आहे. प्रभुपाद लिहितात, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याचप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाची विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते.
म्हणजे त्याला माहिती असतं मी मनुष्य आहे, मी देवावर भक्ती करू शकतो, प्रेम करू शकतो, त्याला कळतं थोडंफार. हे जनावराला कळत नाही किंवा वनस्पतीला कळत नाही. त्यांच्या जीवनाचं अस्तित्व म्हणजे काय? वनस्पती म्हणजे वाढत राहण्यावर. त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश असतो काय? एका दिशेने वाढत राहणे. म्हणजे विचार करा किती त्याची चेतना कव्हर झालेली आहे. तर तुम्ही सांगितलं की आपके लाईफ का उद्देश क्या है, समजा तुम्ही जाऊन एका झाडाला विचारलं भाई तुम्हारे जीवन का लक्ष्य क्या है, मेरा लक्ष्य एक ही है, जिस दिशा से सूर्य प्रकाश आ रहा है उस दिशा में बढ़ते रहने का. वाढत राहायचं बस, दॅट्स इट. म्हणजे आपल्याला हसायला होईल पण काय करणार बिचारे त्या लोकांची म्हणजे चेतना एवढी कवर्ड आहे की त्यांना दुसरा ऑप्शनच नाही, जस्ट ग्रो इन दैट डायरेक्शन, दैट्स इट. आणि जो पशु है त्याला काय आहार निद्रा भय मैथुन बस, इसके बगैर हमें कुछ मालूम नहीं है. ये 4 चीज डिस्टर्ब होगा तो मैं डिस्टर्ब हो जाता हूँ, लेकिन जब तक ये मिल रहा है मैं सुखी हूँ. कैसे मिले मालूम नहीं, क्या खा रहा हूँ मालूम नहीं, सडा पुराना फटा कुटा. पण मनुष्य जीवन असं आहे की त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितात, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्निशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभ अवस्थेप्रमाणे आहे. राईट. धूर आहे म्हणजे तिथे काय आहे, नक्की फायर आहे, बरोबर आहे, इंडिकेशन आहे ना, एक लक्षण आहे. तिथे अग्नी आहे म्हणजे धूर होतोय म्हणजे अग्नी आहे तिथे. मग आता ती अग्नी कशी त्याला किंडल करायची ना, प्रभुपाद म्हणून तुम्ही जाल तर याच्यामध्ये या तात्पर्याच्या लास्टच्या 4 लाईनीमध्ये जावा. प्रभुपाद लिहितात मनुष्य जीवनातील 5व्या लाईनीमध्ये लास्ट पासून 1 2 3 4 5 6व्या प्रभुपाद लिहितात, मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनात आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येते. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळण्यास अग्नी प्रज्वलित करता येते. म्हणून जीवनासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधीच आहे. दॅट्स इट. दुसरा कोणी ऑप्शन नाहीये. मनुष्य वनस्पती आपली कृष्ण भावना जागृत करू शकतात, नाही करू शकत. पशु करू शकतात, नाही करू शकत. मनुष्य करू शकतो. पण आता काय, अग्नी पेटवण्याकरता एक्सपर्ट स्पिरिच्युअल मास्टर पाहिजे, कारण धूरच धूर आहे सगळीकडे. इवन विदिन भक्तीमध्ये आल्यावर सुद्धा सुरुवातीला तुम्हाला धूरच धूर दिसेल. अरे ये भक्त ऐसे बोलता है, यहाँ धुआं दिख रहा है. अरे वो भक्त ऐसे बोलता है, वहां धुआं है. अरे घर में प्रॉब्लम है, धुआं है. अरे बाहर जाता हूँ तो लोग बोलते हैं हरे कृष्ण वाला पागल हो गया, अरे वहां धुआं है. हर जगह धुआं ही धुआं दिख रहा है. बाहर प्रॉब्लम, अंदर प्रॉब्लम, हर जगह प्रॉब्लम. कैंटीन करने जाता हूँ नींद आता है, धुआं है. पढ़ाई करने बैठता हूँ मन नहीं लगता है, धुआं है. यू नो, सोचता हूँ कि मैं प्रगत भक्त बन रहा हूँ, उतने में पता चलता है कि अरे अभी काम क्रोध लोभ मोह ये तो बहुत एटीट्यूड हो रहा है और धुआं है, धुआं ही धुआं है हर जगह पे. दैट्स ऑल राइट. धुआं है मतलब अग्नि भी है अंदर. अग्नि को अभी प्रज्वलित करना है हमें एक्सपर्ट स्पिरिच्युअल मास्टर के मार्गदर्शन में. म्हणून प्रभुपादांचे ज्या प्रमाणामध्ये आपण स्क्रिप्चरला फॉलो करतो त्या प्रमाणामध्ये आपण लाईफ मध्ये ऍडव्हान्स होऊ शकतो. ज्या प्रमाणामध्ये स्क्रिप्चरला आणि ज्या प्रमाणाने भक्तांचा संकट होऊ शकतो त्या प्रमाणामध्ये. राईट. मग प्रभुपाद अशा प्रकारे तात्पर्य सांगतात. मध्यभागीचे 2 उदाहरणे दिलेली आहेत. ती धुळाच्या आरशावरील आणि दुसरी गर्भाशयाची, त्याची तुलना केली गेलेली आहे वनस्पतींची आणि पशूंची. राईट. तरी पण प्रभुपादाने बघा, तुम्हाला दिसेल मध्यभागी दिसेल, प्रभुपाद लिहितात, आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतींद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. आणि त्यानंतर पुढे प्रभुपाद म्हणतात, कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांच्या जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येत आहे की ते जवळजवळ चेतना शून्य असतात. म्हणून तुम्हाला भागवत मध्ये दिसेल, पंचम स्कंद मध्ये जेव्हा नरकांचं वर्णन होतं त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे लोक उघडे नांगडे फिरतात त्यांना म्हटलं जातं की तुम्ही आता उघडे नांगडेच राहा नेक्स्ट मेनी लाईफ टाइम्स. ते लोक वृक्ष बनतात, त्यांना वृक्ष वेणी भेटते, म्हणजे त्यांना कपडेच नाही, बसा आता. मग कडक ऊन तसेच राहा उघडे नांगडे, कडक पाऊस तसेच राहा, कडक थंडी तसेच राहा आणि सहन करत बसायला. म्हणजे ही एक्स्ट्रीम काइंड ऑफ पनिशमेंट आहे. ज्याला काही संस्कार नाही, ज्याला आचार विचार नाहीये, त्या लोकांना अशा प्रकारच्या योजना प्राप्त होतात. असं नाही की मी तर गुलाबाचं फुल बनले वाव, अरे गुलाबाचं फुल बनले, एकच फुल गुलाबाचं एक टायमाला येतं, पण बाकी तुम्हाला आयुष्यभर तसंच राहायचंय. कसं? बिना कपड्यांचं, एक्स्ट्रीम पाऊस थंडी ऊन तसंच राहा, आणि तुम्ही तसेच जगलात ना आयुष्यभर, मग तुम्हाला तशीच योनी भेटणार.
राईट. दिस इज पनिशमेंट. पण त्यामध्ये सुद्धा भगवानची कृपा आहे म्हणून तिथं काय लिहिलं बघा पुढे. पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की जवळजवळ चेतना शून्य असतात. राईट. म्हणजे जर एखाद्याला कळलं की अरे मैं पहिले इंसान था अभी मैं पेड़ बन गया अभी मुझे धूप में तर कसाला वाटेल. जगू शकणार नाही तो ना. म्हणून भगवंतांनी कृपा करून त्याची चेतना पण एकदम डाऊन केलेली आहे. कुछ समझ में नहीं आएगा. मार पड़ेगी तो भी समझ में नहीं आएगा. पीटते रहो काटते रहो पेड़ की टहनी या पौधे काट के फेक दो कुछ फरक नहीं पडेगा उसको. राईट. लाईक दॅट. मग आता ही एक तुलना केली गेली इथे. आणि अशा प्रकारे भगवंत असं ग्राफिक वर्णन करून सांगतात की ही स्थिती आहे अर्जुन. वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या प्रकारे कामाने आपल्याला प्रवृत्त केलेले. त्यानंतर मग 39 मध्ये पुढे वर्णन याचं. मग आता 38 मध्ये एक सांगितलं की कव्हर केलेलं आहे ना. अशा प्रकारे 3 लेवलला आपल्याला कव्हर केलेलं आहे. वनस्पतीमध्ये, अर्षामध्ये, वनस्पतीमध्ये, पशुयोनीमध्ये, मनुष्यामध्ये. मग आता कव्हर केलं म्हणजे एक्झॅक्टली काय कव्हर केलेलं आहे, काय एक्झॅक्टली कव्हर झालंय हो. बघा आता श्लोक नंबर 38. वंदना यादव माताजी वाचा. हा ठीक आहे. पुस्तक नसेल तुमच्याकडे काय प्रॉब्लेम नाही. ही आपली नवीन एंट्री आहे भक्तिशास्त्रीमध्ये पोलीस क्वार्टर मधनं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्यक्षा निखिल पाटील माताजी शिरपूर. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. शिरपूर टेम्पल प्रेसिडेंट आहे. जरा सावधानी राहा यांच्यासोबत. नाही प्रभूजी. वाचा. आवृत्त ज्ञान मेतेन ज्ञानीन नित्य वैरिना कामरूपेण गौंतेय दुष्पुरेना न लेनच. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधी संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो. मग आता हरे कृष्ण. तर आतापर्यंत सांगितलं होतं की मागच्या श्लोकात सांगितलं कव्हर आहे. आता काय कव्हर आहे, काय कव्हर आहे. आवृत्तम ज्ञानम. आवृत्तम ज्ञानम बघा तुम्ही वर्ड मध्ये बघा. आवृत्तम म्हणजे झाकलेलं, ज्ञानम म्हणजे शुद्ध चेतना. जीवाची शुद्ध चेतना आहे की मी आत्मा आहे आणि त्याच्याहून पलीकडे विशुद्ध चेतना की मी भगवंतांचा अंश आहे आणि त्याचा सेवक आहे. हे जे ज्ञान आहे ते झाकलं गेलेलं आहे. राईट. मग ते प्रमाणामध्ये वनस्पतीमध्ये कम्प्लिटली झाकलं. त्याला वनस्पतीला कळत पण नाही की वनस्पती आहे. पशुमध्ये अजून थोडं कमी पण भरपूर की मुझे खाना पिना सोना उठना उसके अलावा कुछ मालूम ही नाही आहे. आणि मनुष्यामध्ये कवर्ड आहे पण व्यवस्थित फॅन करून त्याला हे ज्ञान देऊन पुन्हा जागृत करता येतं. राईट. म्हणजे इन वन सेन्स पूर्ण आध्यात्मिक आपल्या प्रवासामध्ये एकच गोष्ट आपल्याला प्रकट करायची. नित्यसिद्ध कृष्णप्रेम साध्य कबून आहे श्रवणादे शुद्ध चित्त करय उदय. आपल्या सगळ्यामध्ये सुप्त भावनेमध्ये कृष्ण भावना आहे. त्याला फक्त आपल्याला श्रवण कीर्तन करून जागृत करायचं असतंय. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपल्या सगळ्यांमध्ये ती शुद्ध चेतना आहे. पण ते शुद्ध चेतना रजगुण तमोगुण आणि अनेक 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 त्याच्या मिश्रणाने सांसारिक बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मग तुमचा राहणीमान आहे, त्याच्यामध्ये आपले अनेक अनेक जन्मांचे विचार आहेत, त्याच्यामध्ये आपला असोसिएशन आहे, मित्रांचा संघ कुठला आपण करतो, आपला सर्कल काय आहे, त्याच्यामध्ये आपला या जीवनातील अपब्रिंगिंग आहे, त्याच्यामध्ये आपले मोबाईल आहेत है ना. ह्या सगळ्यांनी आपल्याला कव्हर करून टाकलंय. सुबह उठ के बोलना जप करना है, नहीं जप नहीं करना है, अभी तो ये काम बाकी वो काम बाकी, ये करना है वो करना है, जप लास्ट में करेंगे रात को 12 बजे. राईट. अशा प्रकारे म्हणजे आपली चेतना एवढी कव्हर झालेली आहे की मी एक विशुद्ध भगवंताचा सेवक आहे. राईट. म्हणून भगवान इथे म्हणतात आवृत्तम ज्ञानेन. राईट. आवृत्तम ज्ञानम येतेन. ज्ञानीनो म्हणजे ज्ञानी जो व्यक्ती आहे. आता सगळे आपण ज्ञानीच आहोत, असं नाही की आपण ज्ञानी नाहीये कोणी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय केलं पाहिजे. इव्हन आफ्टर कमिंग टू स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवनामध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तरी सुद्धा रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस भौतिक प्रगती जी आहे, भौतिक माया जी आहे, ती आपल्याला काय करते, कव्हर करून ठेवते. राईट. सो दॅट इज कव्हर्ड. आणि भगवंताने याला अजून घाबरवण्याकरता काय केले, याला ग्राफिकली अजून डिस्क्राईब केले. भगवंत म्हणतात ये क्या आहे, नित्य वैरिणा.
नित्य वैरिण्य म्हणजे ये तुम्हारा इटर्नल एनिमी है अर्जुन. इटर्नल, अरे इटर्नल है क्या? मतलब मैं आत्मा इटर्नल हूं, ये काम भी इटर्नल है. हा अर्जुन, म्हणून शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, नित्यबद्ध आणि नित्यमुक्त. तो कोई बोलेगा नित्यबद्ध कैसे हो सकता है यार, आत्मा कभी ना कभी तो मुक्त होगा ना. नहीं होता है वो. म्हणून तो ना कधी कधी ते वर्णन केलं जातं ना, आजीवन कारावास, बरोबर ना, म्हणतात ना आजीवन कारावास, राईट. आता आत्म्याला कोणी कधी आजीवन कारावास देऊ शकतो का? एक दिवशी शरीर सुटल्यावरती तो तिथनं बाहेर पडेलच ना, नेक्स्ट शरीर. पण त्याचं म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये एवढा अनादी काळापासून त्याचा संसर्ग संबंध आहे आणि तो एवढा काळ राहतोय की त्याला मग नित्य म्हटलं जातं. कई जन्मों से इसलिए नित्यबद्ध, मुक्त होणार तो निश्चित. भगवंत म्हणतात वो क्या है, नित्य वैरिण्य अर्जुन. नित्य वैरिण्य मतलब जो सी ध्रुव महाराज जेव्हा भगवत धामाला जात होते ना विमानामध्ये बसून वैकुंठ, तेव्हा ते कुठना कुठं पास झाले, जहां पे स्वर्गलोक है, जहां पे महरलोक है, तपलोक है, जनलोक है. आता त्यांना वाटलं असतं की अरे स्वर्गलोक में बहुत बढ़िया दर्शन हो रहा है यार, यहाँ पे बहुत बड़े बड़े गार्डन है, सुंदर महल है, मैं थोड़ा बैठ जाऊंगा यहाँ पे, बस झालं असतं काम. सी आपल्या सगळ्यांना काय वाटतं की हम लोग अगर हरे कृष्णा में आ गए तो अभी मेरा लाइफ स्टाइल चेंज हो गया तो मेरे अंदर से काम खत्म हो जाएगा. नहीं होता है. कपड़े का ड्रेस भी चेंज हो जाएगा. सी कलर ऑफ ड्रेस कैन चेंज बट कलर ऑफ डिझायर्स विल नॉट चेंज. म्हणून त्याला एवढं म्हणजे टेरिबल इथे वर्णन आहे. भगवंत म्हणतात नित्य वैरिण्य है, ये छोड़ेगा नहीं तुमको, लास्ट तक छोड़ेगा नहीं. अच्छा कब तक नहीं छोड़ेगा? मृत्यु तक? नहीं जी, मृत्यु के बाद भी अगर आप वैकुंठ विमान में बैठेंगे ना, जाएंगे ऊपर, तब भी जब तक आपका कदम भौतिक जगत से आध्यात्मिक जगत में एंटर नहीं करता तब तक आपको ये पीछे कर सकता है. इट्स अ टेरिफाइंग डिस्क्रिप्शन. आणि म्हणून त्याला आणखीन एक विशेषण दिलेलं आहे, कामरूपेने कोणतेय, दुष्पुरेण अनलेनेच. दुष्पुरेण अनलेनेच म्हणजे काय, ये जलता ही रहता है, ये जलता ही रहता है, जलता ही रहता है. इसके कभी बुझने की संभावना है नहीं, ये कभी बुझेगा ही नहीं. आणि मग दुष्प्रेरणा म्हणजे दुष्प्रेरणा अनलेनेच. अनल म्हणजे फायर बेसिकली. दुष्प्रेरणा म्हणजे जो कभी किसी चीज से पैसिफाई होगा ही नहीं, संतुष्ट होगा ही नहीं. इसको कभी बुझा ही नहीं सकते आप. आता तुम्ही म्हणले अरे बाप रे ऐसा है, मतलब कभी मुक्ति का सवाल ही नहीं, इससे कभी मुक्त. हाँ ऐसा ही है. मग आता तुमचे बॉलीवुड वाले गाणे गातात ना, ये सावन जो आग लगाए, ये हो जाए वो हो जाए, ये आग ही लगाने वाला है, आग ही लगाता है ये. पण ह्यांना माहित नाही की किती टेरिफाइंग डिस्क्रिप्शन आहे हे. आणि लोक त्याला एवढं ग्लॅमर मध्ये घेतात. वाह क्या गाना है भाई, जल रहा है तुम्हारा घर जल रहा है, सब कुछ जल रहा है, उजड़ रहा है तुम्हारा संसार, इसमें आनंद मत लो. ये लोक वेड्यासारखे अरे मेरा म्हणजे इनडायरेक्टली काय, आग लग गया घर में, आग लग गया गाणे गातायत. अरे आग लग गया मतलब लूट रहा है तुम्हारा संसार, राईट. म्हणून तुम्ही बघितलं ययाती महाराजांच्या डिस्क्रिप्शन मध्ये 9व्या स्कंदामध्ये तुम्हाला दिसेल कथा 9:19-14. ययाती महाराज म्हणतात न जातो काम कामानाम उपभोगेन शम्यते, कि इसको हम कितना भी संतुष्ट करने का प्रयास करें कभी संतुष्ट होता ही नहीं है. न जातो काम कामानाम उपभोगेन शम्यते, इट विल नेव्हर गेट पॅसिफाईड बाय इंडल्जन्स, राईट. मग त्याला पुढे एक त्यांनी एपिथेट लावलेला आहे, हविषा तृष्ण वर्तम एवत. म्हणजे जसं कधी कधी काही लोक म्हणतात की अच्छा अगर अग्नि लगी हुई है थोड़ा उसमें घी डाल दो, ज्यादा डालो तो बुझ जाएगा वो. काही काही लोक ऐसे थोड़ा उल्टा त्यांचं कॅल्क्युलेशन असतं की अच्छा आग लगाए ना पूरा डंपर खाली कर दो चूल्हे के ऊपर तो बुझ जाएगा वो. ये चूल्हा छोटा चूल्हा नहीं आपके घर का. ये बहुत बड़ा फरनॅक आहे, भट्टी. तुम्ही हे बघितलं असेल ना तुम्ही, त्याला काय म्हणतात ज्वालामुखी लागते माहिती, ज्वालामुखी. ज्वालामुखी तसं तुम्ही याला कंपेअर करा कि याच्यामध्ये तुम्ही कितीही तूप टाकलं की अरे अभी बंद हो जाएगा, अभी अग्नि नहीं होगा, वो कभी नहीं होने वाला है. म्हणून ते म्हणतात यम दुस्तजाम दुर्मती भीर जीवी तू वान जीविते. ये दुस्तजाम म्हणजे काय, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह अप. दुर्मितीभीर म्हणजे काय, हे काय करतं आपल्याला
मिसडायरेक्ट करतं, आपलं जी चेतना आहे त्याला काय करतं, दुसरीकडेच घेऊन जातं. आणि जीवितो वान जीविते, म्हणजे ये क्या करता है, हमको जीने नहीं देता है. राईट, इन द सेन्स की शरीर जुनं होऊन जातं, जर्जर होऊन जातं, म्हातार होऊन जातं, पण इच्छा जुन्या होत नाहीत. यू नो, आपल्याला काय वाटतं की अरे अभी जवान है, थोड़ा इच्छा है, नहीं थोड़ा शांत हो जाएगा, नहीं अभी 50 साल अभी शांत हो जाए, नहीं 60 अभी शांत नहीं, कितना भी तुम बूढ़े हो जाओ, जो इच्छा है भौतिक जगत को भोगने की वो खत्म नहीं होने वाली है. म्हणून महतो महाराज म्हणतात, यु नो, इनफॅक्ट जसं वय वाढतं तसं इच्छा स्ट्रॉंग होत जातात. आणि म्हणून तो लोक घर सोडू शकत नाही, संसार सोडू शकत नाहीत. लोक म्हणतात नहीं नहीं अभी मेरे बच्चे हैं ना, वो बड़े होंगे तब शांत हो जाए. नहीं, बच्चों के बच्चे हो जाएंगे, नहीं नहीं अभी के तो क्या नाती पोती का घर देखते बैठोगे, है ना. मग लोकांची इच्छा असतात माझ्या मांडीवरती माझं बाळ खेळलं पाहिजे. अरे खेळू दे, झालं ना आता. नाही आता तो नातोय ना आमचा, तो त्याला व्यवस्थित लॉक लावता येत नाही आमच्या तिजोरीचं. मग आता तुम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून बसणार त्याच्या मागे, तिजोरीच्या मागे. आता तुम्हाला वानप्रस्थ घेऊन भगवंताकडे जायचं की तिजोरी सांभाळायची. लोक नाही सोडू शकत. वाय? बिकॉज ट्रेनिंग नाहीये ना ती. आणि म्हणून जस्ट असं नाही की एक पॅसेज ऑफ टाइम गेला तर अटॅचमेंट खत्म होतील, ऐसा नहीं होता है. समय जाएगा तो खत्म हो जाएगा, शांत नहीं होता है ऐसा. नहीं तो सब लोग भगत बन जाते ना, भक्त के. इस्कॉन मध्ये मग सगळेच लोक आले असते ना भक्ती करायला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाही येत लोक. म्हणून महाराज म्हणतात, ताम तृष्णा दुःख निर्वाहम शर्म काम दुतम तजेत. इसीलिए अब जब मुझे पता चला है मेरे दुख का कारण है, मैं इसे अभी त्यागना चाहता हूँ. राइट, इमीडिएटली इसी समय तुरंत मैं इसको त्याग कर आगे बढ़ना चाहता हूँ. वाय? बिकॉज यू नो, प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितीलच, प्रभुपाद लिहितात या तात्पर्यामध्ये. हा, प्रभुपाद सुरुवातीला लिहिलेलं आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठाने अग्नी विजला जात नाही, त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तर काम तृप्त होऊ शकत नाही. म्हणून जगतामध्ये सर्व इंद्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे. हे जे प्रबोधन तात्पर्य फार डरावणं तात्पर्य आहे, व्हेरी सोबरिंग. प्रबोधन जगामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुनच आहे. आणि म्हणून भौतिक जगातला मैथुन्य आगार म्हटले जाते, किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते. राईट, आगार म्हणजे काय? तुम्ही ना बस आगार, हे आगार, ते आगार, म्हणजे हा भंडार आहे. यु नो, एक सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येते, त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवरती आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे. आणि या कामामुळे जीवाला भौतिक जगात राहणे भाग पडते. राईट, आणि जी आपली जी फाईट आहे, यु नो, या अशा प्रकारच्या मायाची जो द्वंद्व आपला आहे, ही तेवढ्या प्रमाणामध्ये कमजोर होत जाते जेवढ्या प्रमाणामध्ये आपण डिटरमिन्ड नसतो. आपण जर निश्चय असेल की आपल्याला लढायचं आहे आणि मनामध्ये आपण ठेवून चाललेलो आहे की लढायचंच आहे आपल्याला, तर आपल्याला फाईट सोपी होणार. पण आपण जर निश्चय केला अगोदर की संभव नहीं है, अरे तो बहुत बड़ा खतरनाक एनिमी, नहीं, संभव है. अगर भक्तों का संग रखोगे, शास्त्रों के नियम के अनुसार चलोगे, अगर भक्तों का रंग रखोगे, रंग आणि संग दोन्ही भक्तों के रंग में रंग जाओगे तो पॉसिबल है. भक्तों के रंग में नहीं रंगोगे तो फिर माया के रंग में रंगना ही पडेगा. राईट, फार वर्षापूर्वी जेव्हा इथे आणि प्रभुपादांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की अशा प्रकारची इंद्रिय तृप्तीवरती आधारित संस्कृती, आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती म्हणजे जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची काल मर्यादा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणजे ह्या इच्छांमुळे आपला ह्या भौतिक जगामधील जो स्टे आहे वाढतच चाललेला आहे, कमी होत नाहीये तो स्टे. म्हणजे तुमचा स्टे जो आहे तो काय आहे, अनादी काळाकरता, म्हणून नित्यवैराग्य म्हटलेलं आहे. जसं फार फार वर्षापूर्वी इथे जेव्हा मायकल जॅक्सन आलं होतं मुंबईला, तेव्हा लोक एवढे म्हणजे त्याच्या मागे वेडे की त्यांनी एक यु नो, त्यांनी वापरलेला रुमाल भेटला मला, मायकल जॅक्सनचा रुमाल भेटला, मला हार्ट अटॅक येतो, मला रुमाल भेटला. यु नो, त्या रुमालाने त्यांनी शेंबूड पुसला असेल, त्याचा घेणं नाही, आम्हाला रुमाल भेटला मला. मग आता तेव्हा राधानाथ महाराज एक स्टेटमेंट आहे, महाराज म्हटलं की हे लोक जे संस्कार घेतात ना,
उनको लगता है कि मेरा हीरो आ गया, मैंने हीरो से ये लिया। ये जो संस्कार जमा कर रहे लोग, इन संस्कारों से मुक्ति पाने के लिए इनको जन्म जन्म लगेंगे। इतने भौतिक जबरदस्त संस्कार लोग ग्रहण कर रहे हैं, कई कई जन्मों के बाद इन संस्कारों से इनका मुक्ती होगा। किती भयानक संस्कार होते ते बिचारा म्हणजे एवढं असून सुद्धा जगाचा उपभोग, बघा लक्षात ठेवा, जगाचा उपभोग घेण्याच्या मार्गावरती जे लोक असतात ते कधी सुखी होऊ शकत नाहीत। शेवटी त्याने सुसाईड करून मेला ना बिचारा। किती वेळा सर्जरी केली असेल डोक्याची, किती वेळा केली असेल। म्हणजे हे जे उदाहरण आहे ना इथे दिलेलं आहे, कम्प्लीटली ऍप्लिकेबल होतं त्याला कि कितना अग्नि डालो, ये करो वो करो, नहीं होगा, कभी नहीं होगा वो संतुष्ट, राइट। आणि याला तर प्रभुपाद एवढं सुंदर एक लाईन पुढे ऍड करतात, म्हणजे प्रभुपाद भगवंतांच्या पुढेही एक स्टेप आहेत। भगवंतांच्या आशीर्वादाने कृपेने प्रभुपाद लिहितात पुढे एक शब्द की लास्टची लाईन बघा, जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्या फार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रिय भोग करणाऱ्याचा परमशत्रू आहे। म्हणजे जेव्हा आपण एन्जॉय करतो भौतिक जगातल्या गोष्टी, ह्या भौतिक जगाच्या गोष्टी ज्या एन्जॉय करायला आपण घेतोय तेच आपलं काय आहे, जो सुख आपल्याला भेटतं ना थोडंफार 10 मिनिटं 15 मिनिटं, आपण म्हणतो की अरे प्रसाद लिया मैंने, इतना प्रसाद म्हणजे ठीक है प्रसाद आध्यात्मिक है कि आज मैंने मंचाओ खाया, म्हणजे ना कुछ चाइनीज खाया बाहर होटल में, क्या टेस्ट था, घर में नहीं बनता है ऐसा यार, कैसे बनाते घर वाले लोग, अरे ये होटल का खाना जबरदस्त रहता है, खाओ फिर देखो क्या होता है। वो जो 10 मिनट आपने सुख लिया उससे आपका और क्रेविंग बढ़ेगा। अभी आज एक खाना नहीं, कल भी खाना है मुझे उधर, नहीं परसों भी खाना है। म्हणून याला म्हटलेलं आहे की जे तथाकथित भौतिक सुख आपण घेतो तेच आपला शत्रू बनतं। म्हणजे विचार करा, ज्याला आपण विचार करतो की मैं सुख ले रहा हूं, वही तुम्हारा सबसे बड़ा दुश्मन है प्रभु। सुख नहीं ले रहे आप, दुश्मन को और इन्व्हाइट कर रहे हैं, इजंट इट। जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी जर कोणी करलं असेल तर पळू नका, मासे कोणी पकडले असतील तर आम्ही तिकडे रायगडला गावाला पकडलेत मासे, ते म्हणते। पण आपण आता ते सगळे डिवोटी प्रार्थना करतो की ज्यांना ज्यांना आम्ही पकडला असेल त्यांना मुक्ती भेटावी। ते हे घालतात ना त्या ह्याच्यामध्ये, ते आकडा असतो एक, गळ त्याला म्हणतात, ते बेट घालतात त्याच्यामध्ये, पीठ किंवा काही पण ते जीवजंतू लावून त्याला लागतात। जो मासा असतो त्याला काय वाटतं, अरे मेरे लिए खाना आया, वाह भगवान ने भेजा है, भगवान ने खाना नहीं भेजा है प्रभु, भगवान ने भेजा नहीं, पहली बात तो माया ने भेजा है। त्याला वाटतं की अरे मी खाईन तर थोडा खातो, त्याला वाटतं मजा आ रहा है, मजा आ रहा है। तो जे आनंद आहे तेच त्याचा शत्रू बनतं। तो म्हणतो इतना ही क्यों खाने का, पुरं खा लेता हो ना, पूर्ण तोंड घालतो त्याच्यामध्ये आणि पूर्ण आणि सक्कन त्याला ओतून करतात बाहेर, मग झालं। जे त्याला वाटतं की ये मुझे सुख देने वाला है वही मेरा क्या हो गया सबसे बड़ा शत्रू है। म्हणून दॅट्स वाय जे आपण या जगामध्ये तथाकथित आनंद उपभोगायचा प्रयत्न करतो, खास करून डिझीज कंडिशन मध्ये, म्हणजे प्रभुपाद ईशोपनिषद तुम्ही बघितलं असेल, प्रभुपाद ईशोपनिषद लिहितात की रुग्ण अवस्थेमध्ये आपण कधी भोग घ्यायचा प्रयत्न करायचा नाही। असं नाही की जीवात्म्याला भोग घेण्याची अनुमती नाहीये, आपल्या सगळ्यांची आध्यात्मिक स्थिती तीच आहे। काय आहे आता ब्रह्मसूत्रामध्ये काय ते कोटेशन आहे, आनंदमय भ्यासात। आपण सगळ्यांना आनंद घेण्याकरताच आपण निर्माण झालेलो होतो, आपल्याला आनंदच घ्यायचा आहे जीवनाचा, पण तो कसा घ्यावा हे आपल्याला कळलं पाहिजे, राईट। आनंदाशिवाय आपण जगू शकत नाही। आपली स्थिती काय आहे, सच्चित आनंद। आपण सनातन आहोत, आपण ज्ञानमय आहोत आणि आपण आनंदमय आहोत। आनंद तर आपला अधिकार आहे, त्यात काय वाईट नाहीये, पण आनंद कुठनं घ्यायचा, कसा घ्यायचा याची प्रक्रिया, आणि तीच प्रक्रिया आपल्याला आध्यात्मिक शास्त्रातून आणि आचार्यांकडून आपल्याला भेटते। एंजॉय करना करो ना, भगवान को भोग लगाओ प्रसाद और फिर लो। फिर इसमें क्या होता है, अभी क्या भोग लगाना नहीं लगाना है, लिमिटेशन आ गया ना, कुछ भी नहीं खा सकते आप उल्टा पलटा, जो तो इससे हमारा शुद्धिकरण होता है, राइट। आणि पण याच्या अपोजिट आपली सोसायटी काय आहे मॉडर्न, भोग को और ग्लॅमराइज करो। म्हणून तुम्ही आज बघितलं मार्केटमध्ये जे 4 नियम आहेत त्यालाच लोक म्हणतात की यही सबसे बड़ा जीवन का आनंद है, ज्यादा से ज्यादा शराब नशा करो, ब्रँडेड विस्की ये वो दारू काय ऑर्डर करतात लोक। या लोकांना कळत नाही की यही तो हमारा दुश्मन है। मांसाहार याच्यावरती किती ऍडव्हर्टाइज होते, नशापान, हे तुमचे तथाकथित जे मोठे मोठे कलाकार आहेत, त्या दिवशी इथे मोदींचं हे चालू होतं, प्राण प्रतिष्ठा मोठ्या स्क्रीनवर लावलं होतं तिथे, इथे राम मंदिरामध्ये एक ठिकाणी गेलेलो मी, तर त्याच्यामध्ये ते म्हणजे न्यूज चॅनलचं चालू होतं लाईव्ह टेलिकास्ट,
आणि बाजूला ब्रॅकेटमध्ये तुमचे हिरो लोक यायचे, गुटखा खाओ गुटखा. किती विचित्र वाटत होतं ते. एक साईडला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू आहे आणि ती स्क्रीन थोडी छोटी व्हायची, त्याच्या बाजूला मग तुमचे ते सगळे देव लोक यायचे, देवता लोक, गुटखा खाओ, तंबाखू पिओ. म्हटलं म्हणजे, आणि जे लोक त्यांना काही घेणं नव्हतं, म्हणजे लोक म्हणायचे ठीक आहे, पण दिस इज द प्रॉब्लेम ना. तुम्हाला म्हणजे राम पण पाहिजे आणि सोबत हे पण पाहिजे, कसं होणार बाबा. काम जीवन रहेगा तो राम नहीं मिल सकते आपको. पण ते बघताना एवढं विचित्र वाटत होतं की इथे प्राणप्रतिष्ठा चालू आहे, आरती उतर देवाची, आणि बाजूला त्याला एवढे गुटखा खाओ. इट्स सच, म्हणजे सिव्हिलायझेशन आपली कशी आहे की त्याला ग्लॅमर करते, आणि ह्या ग्लॅमरायझेशनमुळे आपलं जे जीवन आहे ते कसं झालेलं आहे, अजून धोक्यात चाललेलं आहे. दॅट्स व्हाय इट बिकम्स नित्य वैरिणा. म्हणून तुम्ही जर बघितलात तर भक्ती सिद्धांत सर्व ठाकूर त्याला अजून एक एपिथेट लावतात. ते म्हणतात की काम जे आहे ते म्हणजे काम म्हणजे बेसिकली असं नाही की ओनली सेक्स डिझायर. काम म्हणजे एनी इच्छा दॅट इज नॉट अगेन जी भगवत भक्तीच्या ह्याच्यामध्ये नाहीये. कुठली पण इच्छा असेल ती, मला मोठा ऑफिसर बनायचं है, मैं इस्कॉन में आया हूं तो क्या मैं टेम्पल प्रेसिडेंट बनूंगा, मुझे और दूसरा कोई पोस्ट दिया तो नहीं चलेगा भाई, झाड़ू पोछा करने के लिए नौकर चाकर चाहिए, प्रसाद का प्लेट लेके आओ यहाँ पे. म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला. ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत काय आहेत, त्या कामाच्या वेगवेगळे एक्सपान्शन्स आहेत. सरस ठाकूर म्हणतात की काम न केवळ डेंजरस आहे, बट काम काय ट्रेचरस आहे. ट्रेचरस म्हणजे काय, कपटी. आपल्याला वाटतं की मेरा बेस्ट फ्रेंड है यार, मैं एंजॉय कर रहा हूँ, वाह. नहीं बेटा, वही तुम्हें तो कल धोखा देने वाला है. जिसको तुमने दोस्त बना कर रखा है वही तुम्हारा कल छुरा खूप देगा तुम्हारे पीठ पे, राईट. म्हणून याच्यापासून आपल्याला काय करायला पाहिजे, वाचलं. आता कसं वाचलं पाहिजे, एवढं तर आपल्याला कळलं की ये क्या है, हमारा जो ज्ञान है, म्हणजे हमको कवर करके रखा है किसने, काम ने. क्या कवर कर रखा है, ज्ञान, राइट. कैसे कवर करके रखा है वो भी बताया. अभी इससे कैसे बाहर निकलना है. आता श्लोक नंबर 40 वाचा, 40 वाचा, कल्पना चौधरी माताजी वाचा, 40 नंबरचा श्लोक. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. इंद्रियाणी मनो बुद्धिरस्याधिष्ठान मंचते ऐतविमोहस्य ज्ञानमावृत्य देहिनाम. इंद्रिय आणि मन, बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आणि आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. हरे कृष्ण. येस. मग आता आपल्याला कळलेलं आहे की शत्रू कोण आहे आपला, राईट. शत्रू कोण आहे, काम. त्याने काय केलेलं आपलं कव्हर, ज्ञान. मग आता पण हे ज्ञान त्यांनी कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजिक पोझिशनला कव्हर केलेलं आहे बाबा. आपल्याला कळलं पाहिजे ना की शत्रू कुठे कुठे उभा आहे आपल्याकडे. आपल्या समोर शत्रू जो आहे तो कुठे कुठे बसलेला आहे. त्याला आपल्याला जेव्हा कळेल की यहाँ बैठा है, यहाँ बैठा है, यहाँ बैठा है, यहाँ बैठा है, चलो वहां गोली मारो, चलो शूटिंग करो, खत्म करो उसको. तर शत्रूचं लोकेशन आपल्याला फाइंड करणे जरुरी आहे. मग ते लोकेशन दिलेलं आहे. कहाँ बैठा है शत्रु, इंद्रिय वहां बैठा हुआ है, हमारा मन वहां बैठा हुआ है, बुद्धि यहाँ बैठा हुआ है. इन सारे जो मेन प्रोमिनेंट स्ट्रेटेजिक पोजिशंस है उसको उसने क्या कर दिया है, कैप्चर करके बैठा हुआ है. तो आपल्याला वाटतं की नहीं, काम केवल इंद्रियों में नहीं बेटा, काम केवल इंद्रियों में नहीं है, तुम्हारे मन के अंदर भी बैठा हुआ है. अच्छा मन नहीं, बुद्धि में बैठा हुआ है. अरे बाप रे, सब जगह है वो. कोई जगह बचा क्या, अभी कोई जगह ही नहीं बचा है जहां से हम उसको हटा सकते हैं, राइट. मग आता हे इथे जेव्हा तुलना केली जाते, आता इथनं तुम्हाला कनेक्शन लागत जाईल. जास्त नाही, अजून एक 10 मिनिटात आपलं पूर्ण होऊन जाईल. श्लोक नंबर 43 पर्यंत आहे, राईट. हा 40. आता याला समजवण्याकरता उदाहरण घेऊया आपण एक. प्रभुपाद या ठिकाणी लिहितातच. प्रभुपादांनी हे प्रभुपाद तात्पर्य सर्वात क्लासिक तात्पर्य आहे जे मध्यभागी दिलेलं आहे ते. त्याच्या अगोदर तुम्हाला जसे एक उदाहरण जर समजून घेऊया कसं. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला नॉलेज कुठून अक्वायर होतं, इंद्रियांच्या मार्फत, राईट. इंद्रियातनं आपण नॉलेज घेतो, मनाकडे जातं ते, राईट. आणि मनाच्या माध्यमातून ते आता मनामध्ये ते येतं आणि मनातनं मग इंटेलिजन्स जे आहे त्याच्याकडे पास होऊन ते इंटेलिजन्स प्रोसेस करतं की इसको कैसे भी एन्जॉय करना है. इंटेलिजन्स म्हणजे काय, बेसिकली सीपीयू आहे, राईट. मन म्हणजे बेसिकली आयडियली आत्म्याने काम केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. पण आत्म्याला रिप्लेस करून मन म्हटलंय तू चुप बैठ, ठीक आहे ना. तुम्हाला कळलं का. समजा गाडीमध्ये ड्रायव्हर आहे,
पॅसेंजर आहे आणि गाडी आहे. आता गाडी आहे ती कशा करता असते? पॅसेंजरचे एन्जॉयमेंट करता असते, राईट? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? पण ड्रायव्हर काय म्हणतोय? ए चुप बैठ, गाडी मेरे हाथ में, मैं चलाऊंगा, जो जहां जाना जाऊंगा. दॅट्स अवर माइंड. मनाने काय केलेलं आहे? आत्म्याला म्हणतो चुप बैठ, तुझे मालूम है क्या कैसे एंजॉय करना है, मालूम, चुप बैठ, मैं बताऊंगा कैसे एंजॉय करना है. ठीक है ना? ये उन लोगों का सुनना मत. हरे कृष्णा वाले कुछ भी पागल बकते रहते हैं वो लोग, है ना? वो जो तुम्हाला मग त्याच्यावरती इंटेलिजन्स. आता हे तुम्हाला सिरीज येईलच इथे. म्हणून बघा, जर आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा लाल चष्मा घातला असेल तर आपल्याला कसं दिसतं? कसं दिसतं? कसं दिसतं? लाल 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 दिसणार. कोणाला सफेद दिसले का आतापर्यंत? नाही. पिवळं दिसलंय? नाही, मला दिसलंय. पिवळा चष्मा घातला पिवळा दिसत. हा पिवळा चष्मा घातल्यावर. हा, मला पिवळा चष्मा घातल्यावरती सफेद दिसतं. त्या रंगाचा चष्मा घातला त्या रंगाचं दिसतं सगळं. मग तेच ना, तुम्ही म्हणाल की मग वेड्या झालात तुम्ही. पागल हो गया आप. सफेद चश्मा लगाएगा तो सफेद दिखेगा, लाल लगाए तो लाल दिखेगा, काला दिखेंगे तो कुछ भी नहीं दिखेगा, काला काला दिखेगा सब. किंवा लाल जरी चष्मा घातला तर आपल्याला सफेद बघायला सफेद बघू शकतो म्हणाले. हा, मग तेच ना, म्हणजे शेवटी वेडा झालेला तो. म्हणजे इनडायरेक्टली म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारचं आवरण आपल्या समोर त्या प्रकारे आपल्याला वस्तू दिसेल. मग आता विचार करा, आपल्या इंद्रियानं कामाने आवृत्त केलेलं आहे, आपल्या बुद्धीला कामाने आवृत्त केलेलं आहे, आपल्या मनाला कामाने आवृत्त केलेलं आहे. मग समोर काय दिसणार आहे तुम्हाला? कामच. मैं आता समजा एखादी गोष्ट है, इसको कैसे एंजॉय कर सकता हूं मैं? अच्छा ये कपड़े पहन के मैं कैसे एंजॉय कर सकता हूँ? अच्छा ये प्रसाद ये खा के कैसे एंजॉय कर सकता हूँ? एनीथिंग यू सी, कैसे एंजॉय कर सकता हूँ? कुछ भी दिखेगा कैसे एंजॉय कर सकता हूँ? बिकॉज पूर्ण कवरिंग काय कामाचं आहे, चष्मा कोणता घातला कामाचा आहे. जो भी दिखेगा एंजॉय कैसे करना है, बरोबर आहे. आणि डिवोटी चष्मा कसा असतो? जो प्युअर डिवोटी त्याचा कसा चष्मा असतो? सेवेचा. ये सेवा में कैसे आ सकता है, ये सेवा में कैसे आ सकता है, ये मेरे को भगवान के पास कैसे लेके जा सकता है, राईट? सो आता आपलं काय केलंय कामाने अशा प्रकारे, यु नो, म्हणजे आपले जे स्टॅटिस्टिक पोझिशन आहेत, मन, बुद्धी आणि तिसरं काय होतं इथे? इंद्रिय. या तिघांना कामाने आवृत्त केलेलं आहे, राईट? आता प्रभुपाद बघा या तात्पर्यामध्ये एवढं क्लासिकली डिस्क्राईब करतात. प्रभुपादांनी बघा काय दिलेलं आहे तात्पर्य बघा. शत्रूने बद्ध जीवाच्या, ही फायटिंग आहे, स्ट्रॅटेजिक, इट्स लाईक अ वॉर. आपण युद्धभूमीवरती आहोत. सी म्हणून भगवद्गीता जी डिस्क्राईब केली ऍक्च्युअल युद्ध आहे. तुम्ही ना विचार करू की अरे अर्जुनाला युद्ध लढायचं आहे बाबा, आम्हाला नुसतं बघून एंटरटेनमेंट आहे, आम्हाला मजा करायची, ऐकायचं, लेक्चर ऐकायचं, घरी जाऊन निघून जायचं. काही जोक होतात आणि लेक्चरच्या शेवटी प्रसाद पण असतो, खाओ पिओ एंजॉय करो, लड़ाई को अर्जुन करने दो. अर्जुन हमारे लिए क्या माध्यम है इंद्रिय भोग करने का? भाई ऐसे नहीं है भाई, ये लड़ाई चल रही है, हम लड़ रहे हैं. किसके साथ लड़ रहे हैं? शत्रु के साथ. शत्रु कौन है? काम. देखो कभी कैसे बताया यहाँ पे. शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्वाच्या ठिकाणी काबीज केली आहेत. आपण म्हणतो ना, अरे शत्रू पक्षाने काबीज करून टाकला पीओके, सॉरी म्हणजे सगळे आहे सोबत. बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे. वेगवेगळी लोक वेगवेगळ्या टाइमवरती जागे होतात. म्हणून वेगवेगळ्या आवाजाने वेगवेगळा आवाज येतो. अरे हलचल हो रहा क्लास में कुछ तो, एनिमी जाग गया है, फाइटिंग करो. आता प्रभुपाद काय लिहितात येते? प्रभुपाद लिहितात की म्हणून मनुष्याला या शत्रूंवरती विजय प्राप्त करावायचा आहे. त्याने शत्रू कोठे सापडेले जाणणे यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूच्या ठिकाणी सूचित करत आहेत. थांबा जरा, भांडी घासायला थोडा वेळ, अजून 10 मिनिटं द्या. यु नो, प्रभुपाद लिहितात, सॉरी कुठे गेलं, हा तर प्रभुपादने बघा, आता हे व्यवस्थित वाचा बघा. मन हे तिसरी लाईन आहे बघा तात्पर्यामध्ये. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे, राईट? माइंड इज द फोकल पॉइंट. जेव्हा आपण इंद्रिय विषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगार बनते, बरोबर आहे, राईट? मग आता तुम्ही एक्झाम्पल घ्या.
आता तुम्ही बसलात असाच आणि तो विचार केला अरे यार अच्छा आज पढ़ाई भी हो गया, क्लास हो गया, जपा हो गया, सब कुछ हो गया, यार मोबाइल में देख लेते हैं यार क्या है, चलो हाँ ठीक है। मोबाइल में क्या दिख गया? मोबाइल में दिख गया कि वहां पे एक बड़ा मेला लगा हुआ है, उस मेले में ना अलग अलग प्रकार के कपडे, ये आपल्याकडे कपडे भरपूर आहेत, ठीक आहे, 1000 डझन कपडे असतील, नया साडी आहे और 30% डिस्काउंट। मग काय होतं आता मन जे आहे ते काय म्हणतं अरे सचमुच 30% डिस्काउंट कभी नहीं मिला आज तक, जिंदगी में केवल 10% डिस्काउंट मिला है मेरे को कपड़े जितने में खरीदे, आज 30% डिस्काउंट है, चलो ना देख थोड़ा, चलो ना देखते हैं। मग आता माइंड काय आहे ना, ते माइंड एवढं उतावळ होऊन जातं, नहीं नहीं वो मतलब अभी चाहिए, मतलब चाहिए, भले मेरे पास कितना नहीं वो चाहिए मुझे अभी। असं कधी तुम्हाला झालं असेल, तुम्ही चॅटिंग करायला बसलात आणि जर तुम्ही थोडा मौका दिला मनाला, घरातलं काहीतरी पेंडिंग काम असेल, कोणाला फोन कॉल करायचा असेल किंवा काहीतरी आठवलं तुम्हाला, मोस्टली कामं चॅटिंग करतानाच आठवतात। सो दॅट्स द एक्झाम्पल। हेच उदाहरण आपल्याला इथे रिलेट करायचं आहे। माइंड म्हणतं की अभी मतलब अभी चाहिए मतलब चाहिए, अभी अगर नहीं दिया तो मैं चैंटिंग नहीं करने दूंगा तुमको। मग काय करायचं? मग आता समजा डिवोटी असोसिएशन असेल, जर ग्रुपमध्ये चॅन्टिंग नसेल मग तर काय खरं नाही, मग तर नक्कीच मग तो जपमाळ काय, म्हणजे कधी कधी लोक जपमाळ्यासोबतच करतात, जपमाळ्यासोबतच हा ते काय बाकी होतं, हा ते उचल, हे घेऊन ये, ते घेऊन ये। आणि जर असोसिएशन नसेल तर मग काय, मग माळ बाजूलाच राहते, पहिले ते काम पूर्ण करायचंय आणि मग त्याच्यात किती वेळ जाईल माहित नाही मला काही। एकदा मनाच्या ह्याच्यावरती बसलं की ये चाहिए मतलब चाहिए, जसं लहान मुलं असतं ना, लहान मुलं बघितलं तुम्ही, त्याला तुम्ही मार्केटला कधी घेऊन जा, प्रभुपाद मार्केटला ऍक्च्युली त्यांच्या वडिलांनी घेऊन जायचे आणि एकदा प्रभुपादाने सेवागुणीला माताजी, त्यांना उदाहरणं आठवतात वाटतं, प्रभुपाद मार्केटला गेले आणि प्रभुपादानं ना तिथे हे होत्या बंदुकी लावल्या होत्या खेळण्याच्या, प्रभुपाद म्हटलं म्हणजे बंदूक चाहिए। बाबा म्हटले की ठीक है ले लो एक, तो म्हटलं नाही और एक चाहिए, बड़े और एक क्यों चाहिए बेटा, म्हणजे 2 हात में 2 बंदूक। प्रभुपाद उदाहरण देत होते आणि नाही दिले तर प्रभुपाद लोळायला लागले रस्त्यावरती, पाय वर करून लोळायला लागले, पाय मारायला लागले, है ना। से आपल्या घरामध्ये तुम्ही उदाहरण बघितलं असेल, लहान मुलं चाहिए मतलब चाहिए, अभी मतलब घर तोड के फोड के सब कुछ खत्म कर दूंगा। निमाय पंडित पण तसेच होते आपले चैतन्य महाप्रभू लहानपणी, त्या प्रकारे आपलं ऑफकोर्स हे तर भगवंतांचे अवतार आणि आचार्य सगळे एक उदाहरण दाखवतात आपल्याकरता, पण माइंड इज लाईक दॅट। मग आता हे जे मन आहे जेव्हा ते म्हणजे पाहिजे, म्हणजे जेव्हा उतावळा होऊन जातो तेव्हा काय होतं, मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे। जेव्हा आपण इंद्रिय विषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगार बनते व परिणामी मन व इंद्रिय कामाची भंडारे बनतात। झालं, म्हणजे ऍक्च्युली पहिले काम नव्हतं, पण तुम्ही ज्या क्षणी ते उचललं आणि बघितलं की अरे यू नो थोड़ा मेला लगा है, अपन तो विचार किया अरे जाने दो ना यार, हमको क्या करना है मेला वेला, पहले घर में इतना सारा काम पड़ा है, इतने सारे कपड़े हैं, क्यों कपड़े खरीद, नहीं अभी देख लिया, अभी चाहिए वो, झालं। मग मनामध्ये कपडेच बसतात, इंद्रियामध्ये तर बसलेलेच आहेत। मग नंतर काय होतं, मग नंतर आता बघा नेक्स्ट लेवल, मग आता हे दोघं तरी काम करू शकत नाहीत ना। आता इंद्रियांची इच्छा असेल, मनाची इच्छा असेल, पण ते जोपर्यंत बुद्धी त्याला अक्कल देत नाही की कैसे लेणार, तोपर्यंत काय करू शकत नाही, ते बिचारे हँडिकॅप्ड आहेत ते। म्हणून हे लोक काय करतात, नेक्स्ट नंतर बुद्धी विभाग अशा काम प्रवृत्तीचे भांडवल बनतो। बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे। मग आता बघा ही लेवल बघा, तुम्ही आता लेवल बघत जावा। इनिशियली सुरुवात कुठनं झाली, जस्ट एक ग्लॅन्स, त्यानंतर इंद्रिय दूषित झाली, इंद्रियाने मन दूषित झालं, मनाच्या बाजूला कोण उभा आहे, नेक्स्ट कंपार्टमेंट बोगी आहे बुद्धीची, बुद्धी त्याने प्रवेश झाली। ऍक्च्युली ह्या तात्पर्याला कनेक्टिंग तात्पर्य कुठे आहे, आहे श्लोक नंबर 42 ला आहे हा, पण आपण त्याला रिव्हर्स गिअरने आपण येऊ, जसं आपण जातो तसं बाहेर पडायचं आपल्याला। मग आता नेक्स्ट आपले इमिजिएट जो संघ आहे मनाच्या, तो आहे बुद्धीचा, त्याने बुद्धी प्रभावित होते, बुद्धी कामाच्या आगार बनते, आणि बुद्धी काय आहे, बुद्धीनंतर नेक्स्ट कोण आहे, आत्मा आहे। हे सगळे लाईनीमध्ये बसलेले आहेत, है ना, इंद्रिय, मन, बुद्धी, आणि त्या बुद्धीनंतर कोण आहे,
सॉरी, बुद्धीनंतर मिथ्या अहंकार आहे. राईट. प्रभुपाद दिले बघा, प्रभुपाद लिहिले बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तींची तसेच मन आणि इंद्रियाशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. राईट. आणि मग आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो व चुकीने त्यातच वास्तविक सुख असे समजतो. राईट. आणि मग त्याच्याकरता शास्त्रामध्ये ते कोटेशन दिलेले प्रभुपादांनी. म्हणजे ओरिजिनली जे मन सेवेमध्ये किंवा चॅन्टिंग मध्ये किंवा कुठल्या कार्यामध्ये मग्न झालेलं बिचार चुपचुप बसलेलं होतं, त्याला थोडंसं जर आपण हे दिलं, असावधानतेने थोडं जरी हालचाल दिली, तर त्या थोड्या हालचालीतनं किती पण जाऊ शकतं बघा. ते बघा, म्हणजे जो आत्मा आहे, जो स्वतःला शुद्ध समजतो, तो आत्मा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप, जसं कोरोना काळामध्ये तुम्हाला झालं ना, कोरोना पसरला होता, घरामध्ये एक जरी मेंबरला झाला तरी नंतर काय व्हायचं, दुसऱ्या मेंबरला, दुसरा झालं तिसऱ्याला. आपण काय करायचो, तर म्हणजे अरे मास्क लगा के रखो भाई, बिना मास्क लगाने हात लगाने की नाही सब्जी को. आमच्या इथं मंदिरामध्ये आमच्या भाज्या यायच्या, त्यांना भाज्यांना आम्ही एवढं प्रोसेस करायचो. कारण कोरोनामध्ये टाइम क्या करेंगे और अंदर बैठ के, गेट वरती भाजी यायची, पहिले गेटच्या बाहेरच उभा राहा, मास्क लावून उभा राहा गाडीवाल्याला, हातामध्ये पण ते हे लावलेले असायचे, उसमे रखो उधर. मग तो गाडीवाला गेल्यावरती मग ती भांडी कशा तरी ते ओढून काढायचे. आणि मग सगळं एकदम जसं काही ते हे असतं ना न्यूक्लिअर याच्यामध्ये कसं लावतात पूर्ण एकदम कम्प्लीट. आणि मग गरम पाण्यामध्ये पहिली ट्रीटमेंट, हळदीच्या पाण्यामध्ये सेकंड ट्रीटमेंट, आणि मग उन्हामध्ये ठेवायचे नंतर. गरम पाणी, हळद आणि उन्हामध्ये काही काळ ठेवल्यावरती हा ठीक है अब अंदर आ सकता है वो, यू नो. अब अंदर आने के बाद भी थांबा सी, म्हणजे विचार करा, तुम्ही जर हे कोरोना काळचं उदाहरण घेतलं, तुम्हाला कळेल की किती प्रिकॉशन आपल्याला घ्यावे लागतात कंटॅमिनेशन पासून वाचण्याकरता. तर सिमिलरली या जगामध्ये जेव्हा आपल्याला दूषण आहे भौतिक संसर्गाचं, त्याच्यापासून वाचण्याकरता आपल्याला किती प्रोटेक्शन घ्यावं लागेल, किती केअर घ्यावी लागेल. राईट. कारण एकदा जे तुमचं असतं ना ते फटाके, तुम्ही फटाके वाजवतात, ते लाईन लढी असते फटाक्याची, एकदा एक लढी लागली इथनं पहिल्या ह्याला, तर ते फटफट ते शेवटला फुटेपर्यंत थांबणारच नाही ते. आणि एकदा फोटा लागला की कोणी जवळ जात नाही त्याला विजवायला. गेले कधी कोणी विजवायला, अरे फटाका थांबा, जाऊ शकत नाही तुम्ही, कारण तोपर्यंत एवढा फटाका आग घेतलेली असते त्याने, एवढा फुटत असतो तो की तुम्ही जवळ गेला तर तुम्ही पण त्यामध्ये जळून जाल. म्हणून जे व्यक्ती जळतात त्याच्यामध्ये, त्या लोकांना मग फार त्रास होतो ते प्रोसेस थांबवण्याकरता. म्हणून दॅट्स वाय जोपर्यंत आपण रेग्युलेशन आणि असोसिएशनने याला कंट्रोल करत नाही, म्हणून लक्षात ठेवा भक्त संघ हा फार महत्वाचा आहे. विदाउट डीओटी असोसिएशन आपण या गोष्टींना कधीच कंट्रोल करू शकत नाही, नॉट पॉसिबल. भक्त संघामध्ये आपल्याला कळेल की अरे भाई उधर मत जाओ, वहां कंटामिनेशन है. एक बार माइंड अगर डिस्टर्ब हो गया तो फिर उसको वापस शांत करने के लिए बहुत तपस्या होगा. उसमें तुम्हारा चैंटिंग खराब हो जाएगा, तुम्हारा भक्तों के साथ एसोसिएशन में झगड़ा होना चालू हो जाएगा, एवरीथिंग विल गेट स्पॉइल्ड. राइट. मग ऑफकोर्स भगवंतांनी मग नंतर 41 पासून ते 43 पर्यंत सोल्युशन दिलेलं आहे. आपण त्याला उद्या बघूया. ठीक आहे. 41, 42 आणि 43 की कशा प्रकारे आपण मग याला रिव्हर्स करू शकतो. जिथनं स्टार्ट झालेलं आहे तिथनंच त्याला रिव्हर्स करायचं आहे. राईट. ते आपण बघू उद्या. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर 1 मिनिटात विचारा, नाहीतर तुम्ही आपली दोन्ही भांडणी करायला फ्री आहात. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. ठीक आहे. भेटू आपण उद्या. वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. उद्या 7:30 वाजता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम गुरुजी. हरे कृष्ण प्रभु. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम.